आपण त्यांना निर्गमन अध्याय 33 निर्गमन अध्याय 33 आणि त्याचं उत्तर 17 यहोवा ने मूसा से कहा, मैं यह काम भी जिसकी चर्चा तुमने की थी करूँगा, क्योंकि मेरे अनुभव की रुचि तुझ पर है और तेरा नाम मेरे चित्त में बसा है. देवाने मोशेला उत्तर दिले, तू मला विनंती केली त्याप्रमाणे मी करीन, कारण खरोखरच माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझा मित्र आहे. आपण डोळे बंद करतो. तानाने प्रभू पवित्र सेनानीच आम्ही येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो. वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचं जिवंत देवे. मी धन्यवाद देते प्रभू, खूप खूप धन्यवाद देते. आणि प्रभू आम्ही लक्ष देऊन ऐकण्यासाठी मदत कर. ही माझी प्रार्थना आहे. दया प्रभू येशूच्या नावाने आमेन. जेव्हा देवाने इस्रायली लोकांना सांगितलं की मी तुमच्यामध्ये चालणार नाही. अगर परमेश्वर ने इस्रायली लोगों से कहा कि मैं तुम्हारे मध्य में नहीं रहूँगा, आणि ही गोष्ट खरी आहे, कारण देव नवीयोग्य देव आहे. और ये बात सच है की परमेश्वर नवीयोग्य परमेश्वर आणि देवाला मोठी पूजेचा वीट आहे. और परमेश्वर को मोठी पूजा बिलकुल अच्छी नाही. त्याच्यामुळे देवाने त्यांना सगळ्यांना नाश करण्याचा निर्णय घेतला. और इसलिए परमेश्वर ने सबको नाश करने का निर्णय नहीं लिया. परंतु हा जो आहे मोसेस त्याने खूप छान रीतीने देवाला मनवलं. और ये जो मोसेस था उसने बहुत सुंदर रीति से परमेश्वर को मनाया. त्याने विचारलं त्याला तू आमच्याबरोबर येणार नाही. और उसने पूछा की अगर तू हमारे साथ नहीं है आता माझ्याबरोबर कोण आहे, कभी मेरे साथ कौन. कारण वाचू शकता म्हणजे वचन वाचलं होतं 12 वचन 33-12 कधी 12 33-12 कधी 12. मग मोशे देवाबरोबर बोलला. तो म्हणाला, तू तर मला सारखा सांगत आहे की या लोकांना वचनबद्ध देशात घेऊन जा. परमेश्वर ने उसे कहा था कि तू इसे क्या कर, जो वाचा बांधे हुए देश में जो मैंने करार किया था अब्राहम, इसहाक और याकूब से, उस देश में तू लेके जा. और ऑलरेडी परमेश्वर ने उसे क्या कहा, अब मैं तुम्हारे बीच में नहीं चलूंगा. फिर पण माझ्याबरोबर मदतीला तू कोणाला पाठवणार नाही मात्र तू मला सांगितले. मुझे मालूम है कि उसे चुना किसने है, परमेश्वर ने. मोसेस को चुना किसने है आणि मोशेला निवडले कोणी, परमेश्वर ने, देवाने. ये बात मोसेस को मालूम. आणि एक गोष्ट मोशेला माहित आहे, उसे चला के कौन रहा है, आणि त्याला चालवत पण कोण आहे, परमेश्वर. देव चालवतो. ये बात भी वो जानता है. ही गोष्ट पण त्याला माहित आहे. तो पूछता है कि तू मेरे साथ नहीं आ रहा है. आणि आता तो विचारतो की तू माझ्याबरोबर येणार नाही. तो मेरे साथ किसको भेजेगा, माझ्याबरोबर कोणाला पाठवशील. ये बात सुनकर परमेश्वर को अच्छा लगा होगा. आणि ही गोष्ट ऐकून देवाला चांगलं वाटत असेल का, क्योंकि परमेश्वर अपने बच्चों को जिनको वो प्यार करता है उनके साथ तो सदा रहेगा, किसी और को भेजेगा क्या. आणि देव आपल्या मुलांना ज्यांच्यावर तो प्रेम करतो त्यांच्याबरोबर तो सदैव राहील, कोणा दुसऱ्याला त्यांच्याबरोबर पाठवेल का, भेजेगा. इसलिए परमेश्वर ने कहा, तू मला आपला मित्र म्हणवतोस आणि माझ्यावर तुझे प्रेम आहे हे खरे असले तरी मी जिथे जावे अशी तुझी इच्छा आहे तेथे जाण्यासाठी तू मला योग्य मार्गदर्शन कर. मग मला तुझ्याविषयी खात्री वाटेल आणि तूही माझा स्वीकार करशील. हे लक्षात राहू दे की तू या राष्ट्राला स्वतंत्र राष्ट्र म्हणून निवडले आहे. ही त्याने विनवणी केलेली, ही त्याने देवाकडे विनवणी केलेली आहे. 14वे वचन. यावर देव मोशेला म्हणाला, मी स्वतः तुझ्याबरोबर येईन व तुला यश देईन. म्हणून तो इस्रायलच्या लोकांबरोबर नव्हता, पण तो कुणाबरोबर होता, तो मोसेस बरोबर. और वो इस्राएल के साथ नहीं था, वो किसके साथ था, मोसेस बरोबर. मी तुझ्याबरोबर चालेल. और उसने कहा मैं तेरे साथ चलूंगा. तुझ्याबरोबर चालेल, तुझे साथ चलूंगा. काय दे, विश्राम दे. और तुझे विश्राम दूंगा. खरंच खूप छान रीतीने देवाची स्तुती असो की खरंच देवाने त्याच्याबरोबर चालला, त्याला कधी लज्जित कधी पचित होऊन दिलं नाही. और सच में परमेश्वर की बहुत स्तुती हो. परमेश्वर उसके साथ चला, उसको कभी लज्जित पचित होने नहीं दिया. आजचं वचन दुसऱ्या दिवसाच्या उपवासामध्ये सुद्धा और दूसरे दिन के उपवास में भी आज देव आपल्याला हाच करार करतो. और आज परमेश्वर हमसे यही करार करता, बरोबर चालेल म्हणजे साथ चलूंगा, विश्राम और तुझे विश्राम होगा. यही लक्षण और ये हमेशा याद रखो. आपल्याबरोबर जरी आज चालायला कोणी नाही, आज भले हमारे साथ चलने के लिए कोणी, देव आपल्या बरोबर आहे, पर परमेश्वर हमारे साथ है. तो आपल्या बरोबर आहे म्हणजे आपण बरोबर विचारात प्रवेश करू. और वो हमारे साथ है तो हम आराम के साथ विश्राम में प्रवेश करें. विश्राम घर कुठे आहे, हमारा विश्राम घर कहाँ पर है, स्वर्गात आहे, स्वर्ग में. आता जरी आपण इथे कष्ट करतोय, शरीर थकतंय, म्हणजे आपण बिछाण्यावर आपलं अंग टाकून नॉर्मल करतोय, पण सदा काळाचं जे विश्रामाचं घर आहे ना ते स्वर्ग आहे. और हमारा सदा काळाचं विश्राम का जो घर है वो स्वर्ग है. आणि तिथे देव म्हणतो मी तुला तिथे नेईन. और परमेश्वर कहता है मैं वहाँ पर तुझे लेकर जाऊंगा. जसा देव बोलला तसंच देवाने मोसेसच्या जीवनातही केलं. और जैसे परमेश्वर ने मोसेस से कहा वैसे उसने मोसेस के जीवन में किया. मोसेसला आरामात विसाव्यात प्रवेश करा. और मोसेस को परमेश्वर ने विश्राम में प्रवेश करवाया. बराबर है.
त्याला कनान देश दाखवला, उसे कनान देश दिखाया, तो जाऊ तर शकला नाही, तो जा तो नहीं पाया, कारण त्याच्या अधर्मामुळे, त्याच्या थोड्याशा चुकीच्या बोलण्यामुळे, और उसके अधर्म के कारण और उसके गलत बोलने के कारण एकच चूक केली की जिथे देवाचा गौरव करायचा होता तिथे देवाचा गौरव केला, और उसकी एक ही गलती हुई कि जहाँ पर परमेश्वर की महिमा करनी चाहिए वहाँ पर परमेश्वर की महिमा उसने नहीं। दूसरी चूक होती की त्याने जे देवाने सांगितलेलं तसं केलं नाही, और दूसरी गलती उसने ये की जैसा परमेश्वर ने उसको बोला था वैसा उसने किया नहीं, देवाचा गौरव केला नाही। तो काय म्हणाला, आम्ही तुम्हाला या चट्टानमधून आम्ही तुम्हाला या खडकातून तुम्हाला पाणी देतोय, और उसने कहा कि हम तुम्हें चट्टानों से पानी दे रहे हैं, जेव्हा की खडकातून पाणी देव देतो, और जबकि चट्टान से पानी परमेश्वर दे रहा है। आणि देवाने काठी आज्ञा काय दिलेली, तू काठी मारू नको, पण तू त्या खडकाशी बोल की तू है ना पाणी दे, और परमेश्वर ने उसे कहा था तू उस लाठी को उसके ऊपर मारना मत, सिर्फ मुंह से बोलना कि ये चट्टान इन्हें पानी दे। तो रागात होता, पर वो गुस्से में था, रागासमोर त्यांनी काठी मारली, और गुस्से में आकर उसने लाठी मारली, पाणी तर आलं, पाणी तो आया। म्हणून मी सांगितलं ना, जरी देवाच्या दासांकडून काही चुका झाल्या, और मैंने पहले ही बताया कि अगर परमेश्वर के दास से कुछ गलतियां हो गई, तरी देवाला जे काम करायचे ते बरोबर ते त्याच्या दासाच्या द्वारे करो, कभी परमेश्वर को जो काम करना है वो उसके अपने दास के द्वारा बराबर रीत से पूरा करता है। देवाला पाणी द्यायचं होतं इस्रायल लोकांना, और परमेश्वर को पानी देना था इस्रायल लोगों को, ते खडकाला बोलून देणार होता, और वो चट्टान से बात कर दे पालन, तसं नाही झालं, पर वैसा नहीं हुआ, ते चुकला, मुझे से गलती काटाच्या भरात मारली, उसने यहाँ लाठी मारी, पण पाणी आलं की नाही आलं, तो पाणी आया या की नाही आया, मला कळलं तिथे चुकला तरी देवाने त्याला क्षमा केली आणि तिथं पाणी दिलं, यहाँ पर गलती की फिर भी परमेश्वर ने उसको क्षमा किया, वहाँ पर उनको पानी दिया। लक्षात ठेवा, मंडळीला जो आशीर्वाद द्यायचा आहे, और याद रखो जो कलीसिया को जो आशीष देना है तो देव देतो, जरी त्याचा दास चुकला असेल, वो परमेश्वर देता है, भले उसने दास ने गलती की हुई तो भी, पण त्याची शिक्षा नक्की दासाला भेटते, और उसकी शिक्षा जरूर दास को मिली, कारण थोड्या वेळानंतर देवाने त्याला काय सांगितलं, और थोड़े समय के बाद परमेश्वर ने उसे क्या कहा, तू माझा गौरव केला नाही, तूने मेरी महिमा नहीं, माझं नाव उंचवलं नाही, मेरे नाम को ऊंचा नहीं किया, रागाच्या भरात मी जे तुला आदेश दिली तू ती केली नाही, और गुस्से में आकर मैंने जो तुझे आज्ञा दी थी उसका पालन तूने नहीं किया। कारण प्रियानो, देवाची शिक्षा होती की खडकाला प्रेम करावं, खडकाशी बोलावं, मारावं नाही। परमेश्वर की ऐसी इच्छा थी कि उस चट्टान को वो प्यार करे, चट्टान को मारे नहीं। आणि खडक कोण आहे, चट्टान कौन है, प्रभु यीशु ख्रिस्त, यीशु मसीह। आणि म्हणून बघा मी तुम्हाला सांगते, मेघस्तंभाच्या द्वारे आणि अग्नीच्या स्तंभाच्या द्वारे जे इस्रायल लोकांबरोबर चालत होता ना, तो आहे प्रभु यीशु ख्रिस्त, और मेघ स्तंभ के द्वारा, अग्नि स्तंभ के द्वारा जो उनके साथ चल रहा था वो था यीशु मसीह, क्योंकि परमेश्वर किसके साथ चल रहा था, मोसेस के साथ, आणि देव कोणाबरोबर चालत होता, मोशे बरोबर, उसने इस्राएलियों को छोड़ा नहीं, पण त्याने इस्राएली लोकांना सोडला, अग्नि स्तंभ बनकर और मेघ स्तंभ बनकर उसने क्या किया, इस्राएलियों को चलाया, आणि मेघ स्तंभ आणि अग्नि स्तंभ म्हणून त्याने इस्राएली लोकांना चालवलं। यीशु मसीह वहाँ पर भी उनके साथ था, आणि यीशु ख्रिस्त तिथे सुद्धा त्यांच्याबरोबर होता। इसीलिए जब हम यीशु मसीह के बारे में देखते हैं ना, तो यीशु बहुत मतलब ऐसा हम फर्क नहीं बताते, लेकिन परमेश्वर अति भययोग्य परमेश्वर है, अग्नि से भस्म करने वाला परमेश्वर है, इसलिए उसने हमारे लिए और हर इंसानों के लिए, इस्राएलियों के लिए भी और क्रिश्चियंस के लिए भी और हर मानव जाति के लिए एक मध्यस्थ रखा, वही यीशु मसीह। आणि देव भययोग्य देव आहे, तो आगीने भस्म करणारा देव आहे, म्हणून त्यांनी इस्रायल लोकांसाठी आणि ख्रिश्चन लोकांसाठी आणि सर्व मानवजातीसाठी एक असा मध्यस्थ ठेवला, तो म्हणजे यीशु मसीह। इसीलिए आज हम यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के पास तो जाते हैं, लेकिन हम पैसे भी देते थे, यीशु तुरंत नहीं था, आणि यीशु ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाजवळ तर येतो, पण आपण कसंही राहिलो तरी यीशु आपल्याला लवकर मारत नाही, तुरंत छोड़ के नहीं जाता, लगेच सोडून जात, क्योंकि उसको उसका वायदा मालूम है, जगत के अंत तक तेरे साथ है, कारण त्याला त्याचा जो करार त्याने जो आपल्याबरोबर केला त्याला आठवणी नाही की युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे परमेश्वर उसका करार तोडता आहे क्या, आणि याचा अर्थ देव तो त्याचा करार मोडतो का, नहीं, वो भी नहीं कर, ते पण नहीं कर, लेकिन पर परमेश्वर भययोग्य परमेश्वर, देव भययोग्य देव है, और जितना प्यार परमेश्वर हमसे करता है उतना ही प्यार यीशु मसीह भी हमसे करता है, आणि जितकं देव आपल्यावरती प्रेम करतो तितकं यीशु ख्रिस्त सुद्धा आपल्यावर प्रेम करतो। सचमुच परमेश्वर का प्यार भी प्रकट करने के लिए यीशु मसीह आया, आणि देवाचं प्रेम प्रकट करण्यासाठी यीशु आला, इसीलिए यीशु जो प्यार हमसे करता है ना, वो परमेश्वर का ही प्यार है, आणि यीशु जे आपल्यावरती प्रेम करतो ना, ते देवाचंच प्रेम आहे। फरक इतना है कि हम मर नहीं मिले आणि आपण मरून जाऊ नये, इसीलिए यीशु मसीह मध्यस्थी रखकर वो मर गया, म्हणून यीशु ख्रिस्त मध्यस्थी ठेवून तो मेला आपल्यासाठी, इसलिए आज हम जल्दी नहीं, म्हणून आता आपण लवकर मरत नाही। आपको समझ में आया, ये सबसे बड़ा फर्क है, इससे अच्छा है यीशु मसीह के द्वारा।
आणि म्हणून चांगलं आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे हमारे मसीह में है। आज आपण ख्रिस्तात आहोत. गलतियां करने के बावजूद भी हम तुरंत मरते नहीं। आणि चुका केल्यानंतरही आपण लगेच मरत नाही. इसीलिए जुना करार के द्वारा जो वहाँ बताया जाता है कि हम खड़क से प्यार करना है, हमें उस चट्टान से प्यार करना है, उससे बात करना है, उसे मारना नहीं। आणि जुन्या करारानुसार त्या खडकावरती आपल्याला प्रेम करायचं आहे, आपल्याला त्याला मारायचं नाही. जो पिता परमेश्वर ने मोसेस को कहा था कि तू पत्थर से उस चट्टान से प्यार बात कर, आणि पिता देवाने मोशेला सांगितलं होतं त्या खडकाशी तू बोल. आज भी हमें वही करना है। आज आपल्याला पण हेच करायचं. हमें परमेश्वर से यीशु मसीह से विनती कर सकते हैं आणि आपण येशू ख्रिस्ताकडे विनंती करू प्रार्थना शकतो, कर सकते हैं, प्रार्थना करू उसे शकतो. मार नहीं सकते। त्याला मारू नाही क्या तुझे शकत. दिखता है कि नहीं? आपल्याला दिसते की तू नाही है क्या मेरे साथ? तू आहेस का तू माझ्याबरोबर? ऐसा ही करता है मेरे साथ। तू असंच करतोस तो माझ्याबरोबर. मुझे नहीं प्यार करता, तुम्हाला प्रेम नाही करत. मेरे घर के लोगों को प्यार करता, माझ्या घरातल्या लोकांना प्रेम उसको करतो. प्यार करता, त्याला प्रेम उसको करतो प्यार करता है, आणि हिला प्रेम मुझे करतो. नहीं करता। मला नाही करत. ऐसा हम नहीं बोल सकते। आणि असं आपण बोलू नाही शकत. अगर आप वचन संहिता 2 भी पढ़ोगे तो वहाँ लिखा है कि तुम पुत्र को चूमो। आणि सोबत त्याच्या 2 मध्ये जर तुम्ही वाचा तिकडे लिहिलेलं आहे की तुम्ही पुत्राची चुंबन घ्या, यानी उसको प्यार करो। म्हणजे त्याला प्रेम करा. तो परमेश्वर जुने करार से ही हमें बताते आ रहा है कि हमें क्या करना है, परमेश्वर के पुत्र को प्यार करना है। आणि जुन्या काळानुसारच देव आपल्याला सांगत आलेला आहे की आपल्याला देवाच्या पुत्राला प्रेम करायचं आहे. हम लोग पढ़ रहे हैं निर्गमन अध्याय 30 तरीका पढ़ रहे हैं, 30 तरीका पढ़ रहे हैं और उसका 17 पढ़ रहे हैं, 14 पढ़े, 14 अध्याय 14 वचन हम पढ़ रहे हैं। एक्सोडस 33 का 14 पढ़ रहे हैं। तो इसीलिए प्रियो आज के दूसरे दिन के उपवास में आणि आजच्या दुसऱ्या दिवशीच्या उपवासामध्ये परमेश्वर आपसे कहता है देव तुम्हाला कि म्हणतो मैं तेरे साथ चलूंगा, मी तुझ्या बरोबर और चालेन मुझे विश्राम दूंगा। आणि तुला विश्रांती देईल. कितनी अच्छी बात परमेश्वर ने उसके साथ की ना। आणि किती चांगली गोष्ट देवाने त्याच्याबरोबर अभी केली. आपको भी ये बात परमेश्वर ने कहने के बाद आप भी कितनी खुश हुए ना। आणि ही गोष्ट देव तुम्हाला बोलायच्या नंतर पण तुम्ही किती खुश झाला है है. ना? लेकिन मोसेस का एक बात बहुत अच्छी है, पण मोशीची ही गोष्ट खूप चांगली आहे. परमेश्वर ने मुझे बोला ना मैं तेरे साथ हूँ, आणि देव मला म्हणाला की तो माझ्या बरोबर आहे. हाँ, और मुझे विश्राम में लेके जाएगा। आणि तुम्हाला विश्रांतीमध्ये घेऊन जाईल. उतना बोलकर वो रुका नहीं तेवढंच बोलून थांबला नाही. और परमेश्वर के करीब जाना चाहता था, आणि त्याला अजून देवाच्या जवळ जायचं होतं. एकदम डीपली। एकदम खोल रीते. ऑलरेडी उसे मालूम है कि वो परमेश्वर का फ्रेंड है। आणि पहिलेच त्याला माहित आहे की तो देवाचा मित्र आहे. और हिंदी बाइबल के अनुसार हम देखेंगे तो मोसेस को मालूम है कि मैं परमेश्वर के मन में चित्त में बैठ चुका हूँ। आणि हिंदी बायबलनुसार जर वाचलं तर मोशेला माहीत आहे की तो देवाच्या मनामध्ये बसलेला आहे. मन में रहता है ना, मनात असताना उसे कोई निकाल नहीं सकता। त्याला कोणी काढू नाही इसलिए शकत. परमेश्वर ने कहा मैंने तेरा नाम तुझे अपने चित्त में बनाए रखा है। आणि म्हणून देव म्हणाला की मी तुला माझ्या मनामध्ये कोरून ठेवले. इतना सुंदर रीति से परमेश्वर मोसेस के बारे में कहता है। आणि सुंदर रीतीने देव मोशेबद्दल म्हणतो. और यही वचन चित्त पर वो और एक प्रभु के दास के ऊपर भी बोला गया था। आणि हेच एक मनाचं वचन दुसऱ्या कोणत्यातरी देवाच्या दासाला म्हणत आलं होतं. मैंने मेरा चित्त तेरी ओर लगाया है, तुझ पर लगाया है। आणि माझं मन तुझ्यावर लावलेलं आहे. बताओ वो कौन ऐसा दास है? हाँ, ये ऐसे बोलते जाएंगे तो सच में चल जाएगा। फिर मैं आपको कहा था जब तुम माँ के पेट में था तब से मैंने मुझ पर अपना चित्त लगाया है। तो यिर्मयाह से कहा था। आणि यिर्मयाला म्हणाला होता. यिर्मयाह बहुत सारे भविष्यवक्ताओं में हम देखेंगे ना तो सबसे ज़्यादा रोया है और सबसे ज़्यादा दुख उठाया है। आणि सर्व संदेशांमध्ये यिर्मयाह जास्त रडले आणि जास्त त्यांनी दुःख उचललं. और यिर्मयाह शादीशुदा नहीं था, वो अनमैरिड ही रहा। प्रभु के लिए अपना लाइफ उसने दे दिया। आणि यिर्मयाह अविवाहित राहिला आणि त्यांनी स्वतःचं जीवन देवासाठी दिलं. बहुत जल्दी भी उसका मौत हुआ। आणि लवकर त्याला मरण आलं. ऐसे तो सारे भविष्यवक्ताओं का लाइफ हम देखते तो बहुत स्ट्रगलिंग लाइफ है। आणि सर्व भविष्यवक्त्यांचं जर जीवन आपण बघितलं संदेशांचं तर खूप स्ट्रगलिंग जीवन आहे. वो लेकिन प्रभु की दया मानना पड़ेगा, उनको प्रभु से प्यार कर देना। पण देवाची दया मानावी लागेल. ते देवावरती प्रेम करत होते. आज हमारे ऊपर थोड़ा सा भी दुख आता है तो हम जल्दी से रोने लगते हैं, चिढ़ने लगते हैं, दुखी होते हैं, हमारे गान पड़ते हैं और हम एकदम फटाक से बोलते उठा। आणि आपल्या जीवनात थोडंसं दुःख आलं तर आपण लगेच उदास होतो. आपल्याला दुःख वाटतं आणि आपण देवाला म्हणतो की लगेच म्हणतो मला उठायचं. लेकिन है जगायचं हम नाही. लोग इसमें भी इतने दर्द उठाकर भी प्रभु की जिए। आणि
आणि एवढं दुःख त्रास सहन करून जगत देवासाठी जगत होते. देखो मैं आपको बताती हूँ यहाँ पर जैसे उसने कहा मैं तेरे साथ चलूँगा, तुझे विश्राम दूंगा, और 15 वचन, कारण मोशे देवाला म्हणाला होता, तू आमच्या बरोबर येणार नसशील तर आम्हाला या ठिकाणापासून पुढे नेऊ नको. हाँ उसने क्या कहा था परमेश्वर को, अगर तू हमारे साथ नहीं चलेगा, हमारे मध्य में नहीं रहेगा, तो फिर हमें आगे नहीं लेके जाना. तू नहीं तो कुछ भी नहीं. आणि तू नाही तर काहीच नाही. कितना सुंदर है. इसलिए हमेशा ना अपनी प्रार्थनाओं में मोसेस ने की गई प्रार्थनाओं के द्वारा आप ही ऐसे ही बोला, प्रभु तू है तो सब कुछ है, तू नहीं है तो मुझे वहाँ पर भी नहीं जाना. आणि मोशेने केलेल्या प्रार्थनानुसार तुम्ही पण अशीच प्रार्थना करा, देवा तू आहेस तर सगळं काही आहे, तू नाही तर काहीच नाही, मला तिकडे घेऊन जाऊ नको. इसीलिए प्रियो, जब परमेश्वर ने ऐसा कहा कि मैं तुझे विश्राम दूंगा, तो हम पढ़ते हैं 18 वचन. मग मोशेने देवाचे वैभव दाखवण्याची त्याला विनंती केली. प्रियो, हम देखते हैं कि वो वहीं पर उस बात के लिए संतुष्ट नहीं रहा. प्रभु ने कहा ना कि मैं तुझे तेरे साथ चलूँगा और तुझे विश्राम दूंगा, वहीं पर वो रुका नहीं रहा. अगं तिथेच थांबून नाही राहिला की देव मला म्हणायला लागला की मी तुझ्या सोबत चालेल, तुला विश्वास घेईन. तिथेच नाही थांबला. उसने क्या कहा, तो काय म्हणाला, ये तो मेरे साथ है, ठीक आहे तू माझ्या बरोबर मुझे आहे, विश्राम देगा, मला विश्रांती देणार आहे, मुझे तेरा तेज दिखा, तेरा वैभव दिखा, आणि मला मुझे तुझं तू कैसा ही दिखा, आणि मला तुझं वैभव दाखव आणि तू कसं आहेस ते मला दाखव. मुझे तुझे देखना है. मला तुला बघायचं आहे. क्योंकि इसे कहते हैं बहुत गहराई से प्रभु के निकट जाना, बहुत गहराई से. आणि याला म्हणतात खूप खोल रीतीने देवाजवळ जाणं. अभी देखो यहाँ हम इसे कहते हैं बहुत गहराई से आणि खूप खोल रीतीने, एकदम नजदीक आणि एकदम जवळ. इसे मुझे सब कुछ दिखाई दे रहा है. आणि याच्यामध्ये मला सगळं दिसत आहे. इधर कोई है, इधर दाग है, बाल कितने कैसे है, स्कार्फ का रंग क्या है, ये सब दिखाई दे रहा है नजदीक से. इसे कहते हैं गहराई, एकदम नजदीक. आणि याला म्हणतात खोलपणा. मोसेस से हम यही सीख रहे हैं कि हमें और परमेश्वर के करीब जाना, आणि मोशेद्वारे आपल्याला हे शिकायचं की आपल्याला अजून देवाजवळ बहुत जायचं, करीब. खूप जवळ. लेकिन हम सब कैसे हैं, मोसेस पहले कहा था, आणि मोशे पहिले कुठे होता, इतना ही निकट दूर था, आणि इतकेच लहान अंतरावर था, ज़्यादा दूर नहीं था, आणि एवढ्याच अंतरावरती एवढं जास्त लांब क्योंकि होता, वो आमने सामने बात करते थे. कारण ते समोरासमोर बोलायचे. मोसेस और परमेश्वर आमने सामने, मोशे आणि देव समोरासमोर आमने सामने बैठकर बात करते थे. इसलिए तो परमेश्वर ने कहा कि सभी लोगों में मेरा विश्वास योग्य दास है, जिसके साथ मैं आमने सामने बात करता हूँ. आणि म्हणून मी म्हणाला सर्व लोकांमध्ये हा विश्वसनीय माझा दास आहे, ज्याच्यावरची मी समोरासमोर बोलतो. तुम्हें डर क्यों नहीं लगा मेरे दास की निंदा करते समय. आणि तुम्हाला भीती का नाही वाटली माझ्या दासाची निंदा करताना. मरियम और हारून ने दोनों ने क्या किया था, थोड़ा सा हड्डी बना लिया था और वो आदिम नहीं रहे थे. आणि मरियम हारूननी हट्टीपणा घेतला होता आणि ते मोशेच्या आधीचे राहिले नव्हते. इसी कारण से परमेश्वर ने मरियम को कोड़ी बना दिया. आणि म्हणून देवाने मरियमला गोडी हारून बनवली. को भी शिक्षा देने वाला था, लेकिन हारून ने पहले झुककर माफी मांगी. आणि हारूनला शिक्षा भेटणार होती, पण हारूनने लगेच झुकून क्षमा मागितली. हालेलुया. हालेलुया. इस तरीके से हम देखते हैं कि इतने करीब था, और हम सब कितने करीब है परमेश्वर के से और कितने दूर है. आणि आपण किती देवाच्या जवळ जाणे, किती लांब आहोत, बहुत दूर, खूप लांब. अभी तक हमने जितना जैसे परमेश्वर को जानना चाहिए वैसे हम परमेश्वर को नहीं जानते. आणि अजून जसं देवाला ओळखलं पाहिजे तसं आपण देवाला ओळखत नाही. मोसेस ने परमेश्वर को जाना आणि मोशेने देवाला ओळखलं, बहुत करीब से, खूप जवळ होतं. आपकी झुड़ूप से जलती हुई झुड़ूप के द्वारा परमेश्वर ने उसे अपने आप को प्रकट किया. आणि आगीच्या झुडपातून त्याने स्वतःला प्रकट केलं. अपने हाथ कोड़ी बनाकर फिर वापस हाथ डालने के बाद जो चमत्कार परमेश्वर ने दिखाया, उसके द्वारा वो परमेश्वर को और भी करीब हो चुका था. उसने परमेश्वर को जाना था. आणि हात आतमध्ये टाकून तो हात कोडी झाला आणि पुन्हा आतमध्ये टाकल्यानंतर त्याचा हात बरा झाला. या हे चमत्कार पाहून तो अजून देवाच्या जास्त जवळ गेलाच होता. काटी डालने के द्वारा साफ हुआ, फिर वो उसको पकड़ने के द्वारा फिर लंबी हुई. इस चमत्कारों के द्वारा मिस्र में जो 10 चमत्कार हुए, उनके द्वारा जो विपत्तियाँ मिस्र देश में हुई लेकिन इस्राएलियों में नहीं हुई, उनके द्वारा उसने परमेश्वर को बहुत करीब हो चुका था और जाना भी था परमेश्वर को. आणि काठी खाली टाकल्याच्या नंतर तो साप बनला आणि ती पुन्हा उचलल्याच्या नंतर ती पुन्हा काठी बनला. आणि मित्रांमध्ये देवाने त्याच्यासाठी केलेले चमत्कार आणि जेवढ्या विपत्त्या मित्र लोकांवरती पाठवल्या त्या इस्रायली लोकांवरती मोठ्या आल्या. हे चमत्कार पाहून तो देवाच्या जवळ गेला होता. कड़वा पानी मीठा कर दिया, आणि कडू पाणी देवाने गोड केलं. लाल समुद्र 2 भाग कर दिया. लाल समुद्राचे 2 भाग कम केले. था क्या आणि कमी होता का परमेश्वर को जानना. देवाला ओळखले. लेकिन उसकी यही एक बात बहुत
अच्छी लगी कि वो परमेश्वर के साथ 40 दिन 40 रात रहने के कारण उसके अंदर क्या हो गया मालूम, वो और परमेश्वर के करीब और आना चाहता था। जैसे कि हम एक दूसरे को कैसे देखते हैं वैसे वो परमेश्वर को देखना चाहता था। आणि 40 दिवस 40 रात्र देवाबरोबर राहून त्याला अजून देवाला ओळखून घेण्याची जाणून घेण्याची इच्छा होती। जसं आपण एकमेकांना कसं ओळखतो तसंच त्याला देवाला जाणून घ्यायची इच्छा होती। उसने परमेश्वर को देखा था आणि त्याने देवाला पाहिलं होतं लेकिन आग से आगे नहीं, क्योंकि जब परमेश्वर ने उसको आवाज़ दिया मोसेस, देवाने जेव्हा त्याला आवाज दिला मोशे मोशे वो जलती हुई झुड़प यानी जो काटी हुई झुड़प के बीच में से आग जल रही थी, तो उस आग से उसने देखा था। आणि ते काटेरी झुडूप होतं त्याच्यातून आग निघत होती, त्याच्यामधून त्याने देवाला पाहिलं। तो आग को देखा था उसने। आगीला पाहिलं होतं त्याने। फिर जो चिन्ह चमत्कार उसने किए उन चिन्ह चमत्कारों के द्वारा परमेश्वर को देखा। आणि हे जे चिन्ह चमत्कार त्याच्या जीवनात झालेले त्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे त्याने देवाला पाहिलं। लेकिन ऐसे नहीं देखा, पण असं पाहिलं नव्हतं। उसने परमेश्वर के सामने आमने सामने बात की, आणि त्याने समोरासमोर देवाशी तो बोलला। लेकिन वो कैसे बात करता था? पण तो कसा बोलायचा? जब परमेश्वर उसे बुलाता था जेव्हा देव त्याला बोलवायचा कि आ ये, तो वो रुकता था तंबू में, जिसे मिलाप वाला तंबू कहा जाता था। मिलाप वाले तंबू के बाहर वो रुका रहता था। आणि मिलापवाल्या तंबूच्या बाहेर थांबून राहायचा। कभी कभी तो 6 दिन हो जाते थे, कधी कधी 6 दिवस व्हायचे। ऐसा लिखा है वहाँ पर 6 दिन वो बाहर रुका रहा आणि 6 दिवस तो बाहेर और थांबून राहिला। 7वें दिन में परमेश्वर ने उसे मिलाप वाले तंबू में बुलाया। आणि 7व्या दिवशी देवाने त्याला मिलापवाल्या तंबूमध्ये और बोलवलं। जब 7वें दिन मिलाप वाले तंबू में बुलाया आणि 7व्या दिवशी मिलापवाल्या तंबूमध्ये जेव्हा त्याला बोलवलं तो उस बादल उस मिलाप वाले तंबू के ऊपर आ जाता था। आणि ते मेघ असायचं ते मिलापवाल्या तंबूवरती यायचं। और जितने इस्राएली थे आणि जेवढे इस्रायली होते वो सब अपने दरवाजे के बाहर खड़े रहते थे, आणि ते सगळे आपल्या दरवाजाच्या बाहेर उभे राहायचे, नजदीक नहीं आते थे। जवळ नाही यायचे। जो ऑलरेडी उनको एक अनुभव मिला था 20 अध्याय में पढ़ सकते हैं। आणि पहिलेच त्यांना अनुभव भेटलेला मी सगळ्यांना तुम्ही वाचू शकता। क्योंकि वो परमेश्वर को देखना चाहते थे कारण त्यांना देवाला बघायचं होतं। और इसलिए परमेश्वर ने उनको 3 दिन बोला, 3 दिन अच्छा शुद्ध हो जाओ 3 दिन में। आणि म्हणून देवाने त्यांना सांगितलं 3 दिवस तुम्ही शुद्ध व्हा, शुद्ध हो जाओ, स्त्री के पास मत जाओ, शुद्ध व्हा, स्त्रीजवळ जाऊ नका, कोई अशुद्ध वस्तू मुंह में न डालना, अशुद्ध वस्तू कोणती तोंडामध्ये घालू नका। सॉरी 20 नहीं 19 अध्याय में आप बोल सकते हैं। 19 अध्याय तुम्ही वाचू शकता। निर्गमन एक्सोडस 19:19 निर्गमन अध्याय 19 और उसका 9 से पढ़ना। 19 उसका 9 से 19 त्याचं 9 पासून। मग देव मोशेला म्हणाला, मी गंधात मेघाच्या स्वरूपात भेटीला येईल, म्हणजे तुझ्याशी बोलत असताना लोक माझी वाणी प्रत्यक्ष ऐकू शकतील आणि इथून पुढे ते नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवतील। आता लवकर खाली जा व लोकांची मला भेटण्याची तयारी झाली आहे की नाही हे पहा। आज व उद्या त्यांना पवित्र करावे, त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावे। उन्होंने अपने कपड़े धोए। मग परवा मी सर्व लोकांच्या समक्ष सिनाई पर्वतावर खाली उतरेन। तो पर्वताच्या भोवती सीमारेषा आखून द्यावी, कोणीही पर्वतावर चढू नये किंवा त्याच्या सीमेलाही स्पर्श करू नये असे सर्वांना बजावून सांगावे। जो कोणी आज्ञा मोडील व पर्वताला हात लागेल तो खात्रीने मरेल। जो मनुष्य हा प्राणी पर्वताला स्पर्श करेल त्याला दगडमार करून ठार करावे किंवा बाण मारून त्याचा वध करावा। दीर्घ शिंगणात पाणी पडेपर्यंत पर्वतापासून त्यांनी अगदी दूर उभे राहावे। मग त्यांनी इसका थोड़ा सा स्पष्टीकरण कर देती हूँ। परमेश्वर अपने आप को प्रकट करना चाहता था। आणि देवाला स्वतःला प्रकट करायचं होतं। इस्राएलियों को भी देखना था, इस्रायली लोकांना पण हमारे बघायचं होतं परमेश्वर को दिखा दे। आणि आम्हाला देव दाखव। और परमेश्वर भी उनके ऊपर प्रकट होना चाहता था। आणि देवाला पण त्यांच्यावर प्रकट व्हायचं होतं। क्यों? क्योंकि लोगों के अंदर उसके दास का डर होना चाहिए। लोकांमध्ये त्याच्या दासाचा भय असलं पाहिजे। इसलिए परमेश्वर ने कहा कि जब मैं उतर आऊँगा, वो भी कैसे उतर आएगा? वहाँ बताया है अंधकार से, घोर अंधकार से जब मैं होकर आऊँगा तब ये लोग मुझे जान लेंगे, उस पर विश्वास करेंगे। आणि घोर अंधकारामधून मी जेव्हा येईल तेव्हा ते तुझा विश्वास ठेवतील। तब वो लोग डर जाएंगे, तेव्हा ते घाबरतील। इसीलिए परमेश्वर
आणि म्हणून देव स्वतःला त्याच्यावरती प्रभुत्व उसके घेतो. लिए कुछ कंडीशन रखे। पण त्याच्यासाठी काही कंडिशन ठेवली. वो ने सबसे पहला कंडीशन रखा कि पवित्र करना। आणि सर्वात पहिले कंडिशन ठेवली स्वतःला पवित्र करा. आज और करते हैं 2 दिन, आज आणि उद्या 2 दिवस ना. और फिर अपने वस्त्रों को धोना। मग स्वतःचे वस्त्र धुवा. पवित्र करने के लिए हमें क्या होना पड़ता है? अलग होना पड़ता है, रोज की विधियों से अलग होना पड़ता है। आणि पवित्र होण्यासाठी आपल्याला रोजच्या विधीपासून वेगळं व्हावं लागतं. जैसे आज आप लोग थे, जसं आज तुम्ही आहात, मी आहे. क्या कर रहे हैं? काय करत आहोत? हाँ, तो हाँ देश काय करता है? हाँ, काय करता है? उपवास प्रार्थना। उपवास प्रार्थना तुम्हाला सर्व तुमच्या कामातून वेगळी करते। और उपवास प्रार्थना आपके सारे कामों से आपको अलग रखती है. आज अगर आप उपवास प्रार्थना में नहीं आते, आज तुम्ही उपवास प्रार्थना झाला तो नसता. अभी ये समझ में आप क्या करते हैं? आणि आता ह्या वेळेला तुम्ही काय करत असता? प्रथम काय झोपलो असतो, सगळे होते. काही जणांनी कामात व्यस्त झाले असते, अवघड लोक काम में व्यस्त होते आणि व्हिडिओ बघत बसले असते. कुछ लोग व्हिडिओ देखते रहते. बघितलं असतं काही जण टीव्हीच्या समोर असते, और कुछ लोग टीवी के सामने रहते. काही लोकांनी असं अंग टाकलेलं असतं ना, डोकलेले असतात, और कुछ लोकांनी बदल झाला रहते. बरोबर आहे? कारण आपल्याकडे सगळेजण 5च्या नंतर चहा, नंतर जेवणाची तयारी हे सगळ्यामध्ये लागते। और 5 के बाद फिर सब लोग खाना बनाने की तैयारी में चाय नाश्ता ये सब हो जाता है. सच बात है। 5 बज गया तुमच्या मध्ये बाई चाय किती आहे? 5 बज गया, 4:30 की चाय देना म्हणता है, तो ये हम मैं आशा रखते 4:30 बजे गया, उठेंगे हम 5 बजे। इस रिलीजन देखे, लेकिन आज आप लोग उपवास प्रार्थना में आए हो, आणि आज तुम्ही उपवास प्रार्थना झालेली आहात. आपने क्या किया? तुम्ही काय केलं? रोज के जो आपके काम थे उनसे अपने आप को अलग किया, आणि रोजची जी तुमची कामं आहे त्याच्यापासून तुम्ही स्वतःला वेगळा ठेवलं. अलग किया ना। जो रोज आप मोबाइल हाथ में लेना, पिक्चर देखना, ये करना, सोना, डांटना, झगड़ा करना, बाल खींचना, नोचना, सोचना, सब छोड़ दिया ना। आणि रोज तुम्ही मोबाईलमध्ये बघणं सगळं और पवित्र किया अपने आप को, आणि स्वतःला पवित्र केलं. आकर पवित्र परमेश्वर के पास बैठकर उपवास करके हम पवित्र हो जाते हैं। आणि देवाजवळ बसून आपण उपवास करून पवित्र होतो. याद रखो, उपवास एक अच्छा जरिया है पवित्र तारीफ मिलने का। आणि उपवास एक चांगला मार्ग आहे पवित्र होण्याचा. सबसे बेस्ट, इसलिए उनको भी वही पता है। म्हणून त्यांना पण तेच सांगितलं. 3 दिन का उपवास करने को तीन बोला, दिवसाचा उपवास करायला सांगितलं. अलग होने के लिए कहा, वेगळं व्हायला सांगितलं. वस्त्र धोने को कहा। आणि कपडे धुवायला सांगितलं. वस्त्र धोना यानी जो कुछ शरीर से पाप किया है वो कबूल करने को कहा। आणि कपडे धुणं म्हणजे जे काही शरीरामध्ये पाप केले ते कबूल करायला और सांगितलं. तीसरे दिन तैयार हो जाना। तिसऱ्या दिवशी तयार व्हायला तीसरे सांगितलं. दिन यहोवा सिनाई पर्वत पर उतरेगा। आणि तिसऱ्या दिवशी देव सिनाई डोंगरावर होते. हाँ, देखा गया है, तो इससे अगर आप आत्मिक दृष्टि से देखोगे, आणि आत्मिक विधीचा तुम्ही पाहिलं इस वचन को, या वचनाला 2 दिवस हो चुके हैं, होऊन गेले. यानी यीशु मसीह आकर चले गए, 2 दिन हो चुके हैं। आणि येशू ख्रिस्त येऊन 2 दिवस होऊन गेले. क्योंकि प्रभु के नजरों में 1000 साल एक दिन है, आणि देवाच्या नजरेमध्ये 1000 वर्ष एक दिवस आहे. तो 2022 चालू है, आणि 2022 आता चालू यानी आहे. तीसरा दिन चालू है। म्हणजे तिसरा दिवस चालू तो आहे. तीसरे दिन में यहाँ क्या लिखा है? परमेश्वर के पर्वत के पास आने को बोला है। आणि तिसऱ्या दिवशी देवाच्या पर्वताजवळ यायला सांगितले. यानी तैयार हो जाने के लिए, म्हणजे तयार व्हायला. प्रभु को देखने का दिन, प्रभु को देखने के लिए तैयार होने वाला तीसरा दिन है। आणि देवाला बघण्याचा हा तिसरा दिवस आहे. तो वैसे ही हम भी अभी ना तीसरे दिन में ही है, हम कभी भी जा सकते हैं। आणि आता आपण तिसऱ्या दिवसामध्ये जाऊन आपण कधीही जाऊ शकतो. लिखा है सिनाई पर्वत पर बाड़ा बांधना, आणि इकडे सिनाई पर्वतावर बाळा बांधतात. ऐसे ही लिखा है ना। तो बाड़ा बांधना है, अपने आप को भी बाउंड्री कर दो। मसीह लोगों ने क्या करना है? अपने आप को एक बाउंड्री कर दो, मतलब बाड़ा बांध दो, संसारिक में और खुद में फर्क रखो। आणि जगामध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्ही फरक ठेवा. आप संसारिक नहीं हो, ये फर्क रखो। आणि तुम्ही जगी नाही आहात हा फरक ठेवा. लिखा है जब नरसिंह का शब्द के बाद नहीं 13 वचन, जो मनुष्य व प्राणी पर्वताला स्पर्श करी त्याला दगडमार करून ठार करावे किंवा बाण मारून त्याचा वध करावा. दीर्घ शिंगणा प्राणी नरसिंह दीर्घ फूका जाएगा, ये है राक्षस का काल।
आणि हे रॅप्चरचा काळ. दुसरा यीशु मसीह आगमन का काल. येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा काळ. यीशु मसीह जब बादलों पर आएगा, येशू ख्रिस्त जेव्हा गगनावर येईल तभी भी ऐसे दीर्घ नरसिंगा पुकारा जाएगा. आणि तेव्हा तो दीर्घ नरसिंह फुकण्यात येईल. सब लोग देखेंगे. सगळी लोक अभी पाहतील. भी बीच में कोई जगह है जहाँ नरसिंह का शब्द सुनाई दिया. आणि असे काही जागा आहेत जिथे नरसिंह आहे त्याचा शब्द ऐकला जातो. परमेश्वर जागरूक कर रहा है मसीहों को, जागरूक हो जाओ. अभी तीसरा दिन है, कभी भी तुम लोग रैप्चर हो सकते हो. और रैप्चर के बाद 7 साल के बाद यीशु मसीह आ सकता है. आणि देव सर्व ख्रिस्ती लोकांना जागरूक करत आहे. कधी येशू ख्रिस्त नरसिंह फुकला जाऊ शकतो आणि कधी येशू येऊ शकतो. रैप्चर हो सकता है. रॅप्चर होऊ शकतो. रैप्चर हो सकते हैं. रॅप्चर आपण होऊ इससे शकतो. देखते ही यीशु मसीह यहाँ परमेश्वर पहाड़ पर उतर आया. आणि तिसऱ्या दिवशी देवी त्या पर्वतावरती उतरून आले. तीसरे दिन ही यीशु मसीह आने वाला है. आणि तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त येणार यीशु आहे. मसीह आने से पहले पवित्र आत्मा जो हमें दिया गया है यीशु मसीह ने, वो जाने का काल है. आणि येशू ख्रिस्त यायच्या अगोदर जो देवाचा आत्मा आपल्याला दिलेला आहे तो पवित्र आत्मा जाण्याची वेळ आहे. ये दिन दिया गया है. आणि हा दिवस तयार और झालेला आहे. इसीलिए पवित्र आत्मा उठाए जाने के समय पर और यीशु मसीह बादलों पर आने के समय पर नरसिंगा इसी रीति से, वो भी ये तो चलो मेरा छोटा आवाज है, बहुत बड़ा हर एक पूरे संसार में सुनाई देगा. जब पवित्र आत्मा उठाए जाने के समय पर जो दीर्घ एकदम कंटिन्यूस है, ये कंटिन्यूसली नहीं है, ये रुक रुक कर हुआ है. लेकिन और कान, लोग अपने कान को किसी तरह समझ करेंगे, सुन नहीं सकेंगे. लेकिन जो मसीह है, जो पवित्र आत्मा से भरे हुए हैं, वो उठा लिए जाएंगे. उस आवाज में वो खुश हो जाएंगे. आणि जी ख्रिस्ती लोक आहे ती आवाज रैप्चर के समय में अविश्वासी को सुनाई नहीं देगा. आणि रॅप्चरच्या वेळेला अविश्वासी लोकांना ते ऐकायला नाही येणार. लेकिन यीशु मसीह बादलों पर आने के समय पर, येशू ख्रिस्त मेघावर म्हणून जेव्हा येईल, जब नरसिंह का फूका जाएगा, तब लोग, जेव्हा तोही फुकण्यात येईल तेव्हा लोक वो आवाज बड़ा रहेगा, तो आवाज खूप मोठा असेल, कान को तकलीफ देगा. कानाला त्रास देईल. लेकिन मसीह लोग तुरंत मेरा यीशु आ रहा है. आणि ख्रिस्ती लोक आनंदित होतात आणि बोलतील की येशू माझा येत आहे. उनको कान को तकलीफ नहीं रहेगा. त्यांच्या कानाला त्रास नाही वो होणार. नरसिंह उनको तकलीफ नहीं देगा. आणि तो तोही आवाज त्यांना त्रास आनंद नाही देगा, देईल. क्योंकि मसीह आनंद को मालूम देईल. है कि नरसिंह टूटने पर मेरा राजा बादलों पर यीशु न जाएगा, बादलों पर आएगा, क्या तुम तैयार हो. तिकडे हम जायचं होईल. हम उसी में जाना है. आणि आपल्याला त्यातच जायचं आहे. हम वो महाक्लेश के समय में नहीं रहना है. आणि महाक्लेशाच्या वेळेला आपल्याला राहायचं लेकिन नाही. अगर सोचो बाई चांस रह गए तो लोग उसके लिए शिक्षण दिया जाता है. आणि समजा राहिलं तर त्याच्यासाठी शिक्षण देण्यात येतं. है ना? कौन रहेगा? कधी नाही होत. कधी नाही होत. उदाहरण के लिए मैं नहीं पकड़ूंगी. आज मैं नहीं पकड़ूंगी. आज ऊपर से ना फिर आज नहीं पकड़ूंगी. यो डोंट, क्योंकि सादा यहाँ का भी थोड़ा सा दादा हम लोग को वैक्सीनेशन का कंपल्सरी किया था. आणि थोडंसं वॅक्सिनेशनचं कंपल्सरी केलं होतं. तभी हम कितने हेडेक हो गए थे. आणि तेवढंच आपल्याला तिथे लोकेशन झाली होती. था ना, हेडेक था ना वो. तो सोचो 666 नंबर के समय में कितना बड़ा दुख रहेगा. आणि विचार करा 6 नंबरच्या वेळेला तिथे दुःख होतं. वैक्सीनेशन पे समय पे कोई इतना तकलीफ नहीं था. आणि वॅक्सिनेशनच्या वेळेला इतका त्रास नव्हता. ट्रेन बंद था फक्त ट्रेन बंद होत्या और मॉल बंद था. आणि मॉल बंद होते. लेकिन ये एंटीवायरस के काल में ये नंबर नहीं रहेगा, तो नहीं लेगा, उसको तो खाना क्या पानी भी नहीं मिलेगा. आणि ख्रिस्त विरोधाच्या काळात जेव्हा तो ख्रिस्त विरोधी बसेल तेव्हा तो जेव्हा ते नियम पाळेल तेव्हा त्यांना जेवायला पण आणि पाणी पण मिळणार. इसलिए ना उसके आगमन के लिए अभी से ऑनलाइन का ट्रांजैक्शन होता है ना. देखो छोटे छोटे दुकानदार भी, हम लोग क्या सोचते थे, अरे दुकानदारों को क्या करेगा. छोटे छोटे दुकानदार भी फोन पे, गूगल पे क्या क्या करने लगे हैं ताकि लोग स्कैनिंग करके या मोबाइल से पैसा ट्रांजेक्शन कर सकें. तो जैसे अभी देखिए पैसा लेन देन हो रहा है ऑनलाइन. आणि आता पैसे लेनदेन करत ऑनलाईन. अभी आपको बोलतो ना आपल्याला काही येतच नाही बाबा, आपल्या डोक्यात काही येत नाही. और मैं तो चाहता है हमारा दिमाग में वो देता वो है. आने तक, उसको आने तक ये सारा लोगों को सिखा दिया जाएगा. अभी अनपढ़ भी ऑनलाइन कर लेगा. आणि तो येईपर्यंत सगळं काही लोकांना शिकवण्यात येईल. आणि आता चालू शिकली जाईल ते पण आता मोबाईल जास्त वापरतात. वो भी सीख लेंगे, ते पण हो शिकवून जाएंगे. होऊन जातील.
हैं। उस समय जो लोग 6 नंबर देंगे फिर वो स्कैनिंग हो जाएगा, फिर उस पर खाना मिलेगा। आणि जे त्यावेळेस 6 नंबर घेतले ते स्कॅनिंग करण्याचे आणि नंतर त्यांना आधार देतो. रस्ते का बैठा हुआ भाजीवाला भी आपको बिना स्कैनिंग का पैसा भाजी नहीं देगा। आणि रस्त्यावर बसलेला जो भाजीवाला आहे तो पण तुम्हालाच का तो त्या लोकांना स्कॅनिंग केल्याशिवाय देणार नाही. पैसा बंद हो जाएगा आगे, आणि पुढे पैसे बंद होते. आगे जो पैसा पाकिट में लेके घूमते आणि ते पैसे आपण पाकिटात घेऊन फिरतो. ये आगे देखो, मैं मूव नहीं हूँ लेकिन आपको आगे मालूम पड़ेगा पैसा म्हणजे सब ट्रांजैक्शन जिसे कहते हैं ऑनलाइन ट्रांसफर उसी में होगा। अभी हम के साथ किती झाली हो भाजी 10 रुपये, ठीक है 10 रुपये। ओ मी तुम्हाला 20 रुपये दिए, 10 रुपये दिया। वो पैसा का जो लेन देन है ना वो बंद हो जाएगा, आणि पैशाची जी लेनदेन आहे ती बंद होऊन जाईल. इसीलिए सब ऑनलाइन। कितना देखो, शैतान अभी तक आया नहीं है आणि शैतान अजून आलेला नाही, लेकिन उसके आगमन की तैयारियां हो रही है। आणि त्याच्या आगमनाची तयारी होत आहे. तो अगर उसके आगमन की तैयारी हो रही तो हम भी मसीह होने के नाते हम भी जाने की तैयारी करें। आणि त्याच्या आगमनाची तयारी होत आहे तर आपणही ख्रिस्ती असल्याच्या नाते आपण आपली जायची तयारी करावी. सही है, आने वाला आणि येऊ नये हम ना. थोड़ी है आणि आपण थोडीच आहोत कि हम उसको डरे, की आपण त्याला घाबरत. अभी नहीं डरते, आता नाही घाबरत, आगे क्यों डरेंगे, मग पुढे कशाला घाबरत. डरेंगे नहीं। आणि आपण जाणारच नाही. इसलिए तैयार होने के लिए बोला है। आणि म्हणून तयार व्हायला सांगितलं. तो इसलिए प्रियो जो वचन अभिषेक मैंने जब पढ़ रहे थे तब पवित्र आत्मा ने मुझे बोला, एक दीर्घ नरसिंह फूका जाने पर लोग पर्वत के पास आएंगे, वैसे ही क्या लिखा है, जैसे तुरई फूकी जाएगी आणि जशी तुरई फुंकण्यात येईल वैसे ही तुरंत हम भी जहाँ अगर हम सोए रहेंगे सोते सोते उठ कर जाएंगे, रात चल हो जाएंगे, आणि तिथे चांगलं जायचं होईल. हमारे घर का तो चारों के चारों चले जाएंगे, आणि आमच्या घरचे चालीचे चाली जाते. विजय भाई के घर पे भी सभी जाएंगे, आणि जिने करतात तर अशोक अशोक भाई भाई के भी जाते. जाएंगे, आणि अशोक म्हणूनचे पण जाते. अपने चवन भाई का अकेला बन जाएंगे, आणि चव्हाणदादांच्या घरी इथे जाते. उसकी बहू, उनका लड़का उनकी बहू देखेगी, बाबा बोलतात पापा बोलतात, बाबा बोलतात ना, हैं? बाबा बोले ती म्हणे हा बाथरूममध्ये असते, बाथरूम खाली सगळीकडे खाली, बाबा नाही. चालेल पोलीस स्टेशनमध्ये, आमचा माणूस हरवला आहे, दरवाजा बंद होता, दरवाजा बंदच नाही, हा दरवाजा बंद राहील. दरवाजा बंद होता, खिडक्या बंद होत्या, मग काय माहिती आमचा बाबा गायब झाला. हा दरवाजा माझा खिडकी बंद खिडकी हमारे जो पिताजी वो गायब हो गए. मग न्यूजवर येणार, ते न्यूज पर आएगा. बरेच ख्रिश्चन लोक गायब झाले आहेत, खूप ख्रिस्ती लोक गायब झालेली आहेत. कारण सगळेजण कंप्लेंट देणार ना, तुम्ही सगळं कंप्लेंट काय का माणूस जोपर्यंत जवळ असतो ना जर मनुष्य नजदीक होत आहे ना तो चालत असतो, तो काट नाही करत आहे, तो आवडत नसतो. वो अच्छा नाही करत. पण जसा माणूस दूर झाला पहिले ते मनुष्य दूर होते ना कोणा द्यायला लागला. म्हणजे बाबा आता रवी हा हो तेव्हा असं होतं. मग त्यावेळेला खूप 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 मी म्हणते खूप लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जाती का म्हणजे आमचा माणूस गायब झाला, आमचा माणूस गायब झाला. अगर तुम्हें बहुत से लोग पुलिस स्टेशन में जाएंगे और कंप्लेंट लिख रहे हैं कि हमारा जो इंसान था वो गायब हो गया. सगळ्या जगामध्ये न्यूजमध्ये येतील ख्रिश्चन्स गायब झाले. और सारी न्यूज में आएंगे कि कितने लोग गायब हो गए. हां, सगळ्यांना शॉक होईल, कुठे गेले. त्यांना जे लोक चर्चमध्ये आले आणि त्यांनी अशी वचनं ऐकली आहेत ना तेच म्हणतील त्या पास्टरांनी शिकवलेलं हे लोक येशू यांचं उचलणार आहे, पवित्रात्मा गेला वाटतं, ते लोक म्हणतील. त्या लोकांना माहिती आहे, बाकी दुसऱ्यांना कुठं माहिती आहे, दुसऱ्यांना नाही माहिती. काय आपण जर आता तुम्ही तुमच्या घरातील लोकांना सांगा आम्ही काय होणार आहे, आपके घर के लोग बताओ गायब हो गए. काय माहिती काय बोलतात. त्याने विचारांच्या चर्चमध्ये जाऊन दूर झाले. मी पण माझ्या घरात सांगितलं होतं, और मैंने मेरी घर बताया मी सांगितलं बघ अंदर गायब झाली और मैं अगर गायब हो मला गई येशू उचलणार आहे और मैं यीशु उठाने वाला है शोधू नको, तो मुझे ढूंढना मत. मी येशूकडेच गेलेली असतात. मैं यीशु के पास ही जाने वाली हूँ. ती मला म्हणाली तुझं डोकं बरं आहे ना, और मैं कहा मेरा दिमाग ठीक है ना, बरं आहे ना तू, ठीक है ना तू कुठे काय होशील, कहाँ गायब हो गई. आपण स्वर्गात जाणार आहे, जिवंत जाणार आहे देहा सकट. और मैं स्वर्ग में जाने वाली हूँ वो भी शरीर के साथ. बोले आता
बस झालं विषय. म्हणजे बघ तुला आता मूर्खपणाचं वाटेल, तुझे अभी कागज पण लगेगा. मूर्खपणा वाटेल, पण नंतर तुला जेव्हा होईल तेव्हा तुला कळेल की अरे हा माझ्या मुलीने मला बोलून दिली, तर त्या अगोदर ठीक केली. ठीक आहे. तर सांगायचा उद्देश की हा जो आहे ना, जुन्या करारापासून रॅप्चरचं भविष्यवाणी आणि येशूच्या आगमनाची भविष्यवाणी तिथे दाखवते. और जुने करार से ही रैप्चर की भविष्यवाणी और यीशु मसीह के आगमन की भविष्यवाणी बताई गई है. हालेलुया. तिथे जाण्यासाठी रॅप्चर व्हायचंय, तो रैप्चर होना है. तर कोणती गोष्ट इथे करायला सांगितली? तो कौन सी बात यहाँ पर करने के लिए बोला है? एक काय राहायचंय? जोराने बोला. मग पवित्र राहण्यासाठी काय करायचंय? पवित्र रहने के लिए क्या करना है? उपवास आणि काही पाप नाही करायचं. दुसरं कपडे धुवायचे. मग काय करायचं? रोज माफी मागा. रोज क्षमा मांगना. मी आज काय नाही केलं बाबा, और मैंने आज कुछ नहीं किया. असं बोलूच नका. अरे सब बोलो ही मत. रोज प्रभू मी पापी आहे, मला माफ. रोज बोल रहे प्रभु ने पापी मुझे क्षमा कर. तीसरा काय लिहिले? पर्वताच्या जवळ जाणं, म्हणजे चर्चमध्ये येत राहणं. और चर्च में आते रहना. पर्वत कोण आहे? चट्टान कौन है? यीशु मसीह. त्याच्या जवळ राहणं, और उसके निकट रहना. त्याच्या जवळ राहणं, ते खूप इम्पॉर्टंट भाग आहे. और बहुत इम्पोर्टेंट भाग है. हालेलुया. आपण इथे आता थांबू यहाँ पर अभी रुकेंगे आणि उद्यापासून इथूनच सुरुवात करू. और कल से एक से शुरुआत करेंगे. 1914 पासून और 1914 से 13 पर्यंत झालेलं आहे. और 13 तक हो चुका है. तर तीन दिवस म्हणजे येशूच्या आण्याचे वेळ, तिसरा दिवस आहे, ज्यात आपण या काळात जगत आहोत. और 3 दिन मतलब यीशु मसीह के आने का दिन है. जिस साल में हम जी रहे हैं. आपण प्रार्थना करेंगे. डोळे बंद करून आंखों को बंद करेंगे, प्रार्थना करेंगे. पवित्र करुणा भी प्रेमी पिता प्रभु यीशु मसीह के नाम से प्रभु आपके सामने आते. हाँ प्रभु, हमें सचमुच आपके जो आप हमें वचन देते हो उसमें हमें रुके नहीं रहना, और गहराई और डीपली हमें आपके करीब आना. जैसे मोसेस को जो प्रॉमिसेस किए, वायदे किए, वो वहीं पर रुका नहीं रहा. हाँ, संतुष्ट नहीं हुआ, परंतु और आपके करीब आने का उसने योजना बनाया. पौल भी ऐसे ही कहता है फिलिप्पी पत्री 3 के अनुसार कि मैं वहीं नहीं रुका रहूँगा और जगह करी. तो हमें भी प्रभु इस उपास प्रार्थना है और आपके करीब जाना है. लेकिन इस करीब में जाते जाते आज आपने हमें बहुत इम्पोर्टेंट बातें बताई. तीसरे दिन हमें परमेश्वर के पास जाना है, उसे देखना है, और इसके लिए हमें शुद्ध होना जरूरी है. इसलिए 3 दिन यानी तीसरे दिन तो हम जी रहे, 2 दिन तो हो चुके हैं. तीसरे दिन में हमें अपने आप को तैयारी करनी है. इसलिए इस काल के लोगों को और हमारे बाद आने वाले लोगों को हमेशा तैयारी में रहने के लिए मदद करना, अपने कपड़ों को धोने के लिए, पवित्र रहने के लिए सहायता करना, और हमेशा प्रभु के साथ बने रहने के लिए मदद करना. हम कभी प्रभु से दूर नहीं रहेंगे. फिर नरसिंह का पूछते समय हमें भी रैप्चर नहीं होना है. हमें उठाए जाने का इंतज़ार है. हम आशा रखते हैं हम उठाए जाएंगे, हम नाश नहीं होंगे, हम बिल्कुल पृथ्वी पर नहीं रहेंगे. हम एंटी क्राइस्ट के लिए नहीं है, ना उसके सताव के उस काल में जो महाक्लेश है उसके लिए नहीं है. हम ज़रूर, अगर उसके पहले हमारा समय आपके पास आने वाला होगा तो हम तो स्वर्ग ही जाएंगे. लेकिन अगर नहीं, रैप्चर के काल में हम हैं तो हम ज़रूर रैप्चर होंगे. हमारे कान में दीर्घ नरसिंह जरूर सुनाई देगा और हम ज़रूर आपको देखेंगे, पृथ्वी पर भी और ऊपर भी. धन्यवाद देते इन सबको यीशु के लोग से कवर करते, करुणा दया मांगते, छेड़ा हुआ हाथ मांगते, आपकी करुणा दया मांगते, आपके पंख में सुरक्षित रखें, कि अपने घर जाए, कल वापस इन्हें प्रभु यीशु के नाम से.